सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे, परंतु छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे आपण प्री मान्सून पासूनच पूर्ण याच्या बैठका आणि नियोजन कृती आराखडा तयार करत असतो की मान्सून मध्ये कशा पद्धतीच्या सर्व ऍक्शन्स अँटी मलेरियल ऍक्शन्स असायला पाहिजे। त्याप्रमाणे अति जोखमीचे आम्ही कीटकजन्य अति जोखमीचे 163 भाग आम्ही आयडेंटिफाय केलेले होते। जलजन्य आजाराचे 122 भाग आम्ही आयडेंटिफाय केलेले होते आणि त्या ठिकाणी आमची ऍक्टिव्हिटी अगदी 100% पूर्ण झालेली आहे। कृती आराखड्याप्रमाणे नियोजनबद्ध कृती आम्ही ऍक्शन तिथं घेतलेली आहे। त्याचप्रमाणे जे काही पावसामुळे पाणी साचतंय रस्त्याच्या आजूबाजूला 2, 3, 4 दिवस 5 दिवस वगैरे त्या ठिकाणी इमिजिएट MLO ऑइल टाकण्याची पण आम्ही पूर्ण शहरभर ऍक्टिव्हिटी करत आहोत। त्याप्रमाणे धडक मोहीम जी आहे ती धडक मोहीम 3 झोनचे कर्मचारी एकत्र करून एक झोनला हिट करायचं, 2 दिवस दुसऱ्या झोनला 2 दिवस तिसऱ्या झोनला 2 दिवस अशा पद्धतीचे पूर्ण 10चे 10 झोनची धडक अबेट मोहीम ही सुद्धा आम्ही पूर्ण केलेली आहे। आपण पाहतोय की सध्या शहरामध्ये डेंग्यूची, मलेरियाची आणि गॅस्ट्रोची जी परिस्थिती आहे अत्यंत नियंत्रणात आहेत आणि रुग्णही खूप कमी आहेत। जे काही रुग्ण आयडेंटिफाय होत आहे त्याला इमिजिएट कॉन्टॅक्ट करून त्याच्या आजूबाजूच्या घरांचा सर्वे करून त्या ठिकाणी ऍक्शन आपण घेत आहोत। तरी मी नागरिकांना या पश्चातही आवाहन करू इच्छितो की प्रत्येकाने या बाबतीत जागरूक राहणे गरजेचं आहे। आपल्या घरातील जे काही कूलर आहे त्याच्यात पाणी साचलेलं असेल तर ते ड्राय करून घेणं गरजेचं आहे किंवा छतावर जे काही नारळाच्या करवंट्या टायर मध्ये पाणी जर असेल तर ते ड्राय करून घेणं गरजेचं आहे। एवढ्या पाण्यामध्ये सुद्धा डासांची मादी तिथे अंडी घालतात आणि त्याच्यातून डासांची उत्पत्ती होते, त्यामुळे ते ड्राय ठेवणं गरजेचं आहे। हप्त्यातून 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणं गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी अँटी मलेरियल ऍक्शनची आपल्याला गरज वाटत असेल त्यावेळेस आरोग्य विभागाला इन्फॉर्म करावं आणि आमची शहरभर सध्या ती ऍक्टिव्हिटी चालू आहे।